बहिणी आम्ही मुख्यमंत्र्यांच्या. योजना निर्माण केली पण त्या योजनेसाठी सारखं वागा ना. पुण्यात झालेल्या पावसामुळे एकता नगरसह पुलाची वाडी या भागात देखील अनेक घरांमध्ये पाणी शिरलं होतं. मात्र या ठिकाणी मुख्यमंत्री का आले नाहीत असा प्रश्न विचारत अनेक महिला आता रस्त्यावर आलेल्या आहेत. त्या सगळ्या महिला ज्या आहेत त्या पुलाच्या वाडीमधल्या आहेत. किती घरांमध्ये पाणी शिरलं होतं, नेमकी स्थिती त्यावेळेसची काय होती? 200 घरांमध्ये पाणी शिरले. कोणाच्याही घरात गॅस पेटले नाही, कुणाला जेवायला नाहीये, सगळे पाण्यामध्ये. कुणी बसू पण शकत नाही घरामध्ये, काही राहिलं नाहीये. मुलं शाळेत जाणारे आज 15 दिवस घरामध्ये बसू नये. 10वीला मुलं आहे ना, वह्या पुस्तकं नाहीये. त्याची नुकसान भरपाई कोण जबाबदारी आहे? एक तर पाणी सोडणारी ही कल्पना दिली नाहीये. मध्यरात्री 3 वाजता पाणी तुम्ही माणसं मारायला सोडता का? धरणाचे दरवाजे आपाप उघडतात का? पाणी सोडताना तुम्ही सगळं नियोजन करूनच सोडता. मान्य आहे पाऊस पडतो हे कुणाच्या हातात नसतं, पण जेव्हा तुम्ही धरणाचे दरवाजे उघडता पाणी सोडायला ते तुमच्या हातात असतं. मग तुम्हाला गरज वाटत नाही खालच्या नागरिकांना सांगावं? काकू, जेव्हा पाणी आलं तेव्हा सगळे तुम्ही नागरिक एकत्रच असाल, त्यावेळेला कोणी कर्मचारी, पोलीस किंवा प्रशासनाचं कोणी आलं होतं? कुणीच आलेलं नाही. रात्री 3 वाजता पाणी, 2:30-3 वाजता पाणी आलेले. सगळे झोपेत होते आणि अशा वेळेस तर गाढ झोपेत असतात. अक्षरशः खाली हंतरुणाला पाणी लागलं जेव्हा हात आपण, तेव्हा कळलं की घरात पाणी शिरले. प्रत्येक जण प्रत्येकाचा जीव वाचवण्यासाठी, प्रत्येकाचं सामान बाहेर काढण्यासाठी आपोआप पळत होतं. ते मुलांचंही तसंच झालं. तेही तसेच ते बाहेर आले. आपली गाडी, आपण ज्याच्यावर पोट चालतं त्या वस्तू बाहेर काढण्यासाठी ते धावले आणि ते गेले. त्याच्यानंतर लाईट बंद झाल्या. त्या लाईट बंद झाल्या, MSCB वाल्यांनी लाईटी बंद केल्या. त्याच्यानंतर तर आणखीनच अंधार. त्या अंधारात सकाळी करणार तरी काय? पब्लिक किती सामान काढणार? तरी एवढं होऊन सुद्धा प्रशासनाची गाडी आली नाही किंवा भोंगा आला नाही की पाणी सोडलंय तुम्ही बाहेर या. अनेक नेते, खासदार, आमदार सगळेजण एकता नगर असेल अनेक भागात गेले. इथे कोणी आलं होतं का? कोणीच नाही. खासदार झालेले ते सुद्धा येऊन बघून गेले नाही. फक्त मतं मागताना आम्हाला मत द्या, आम्हाला मत द्या. अरे पण मतं मागताय तुम्ही, त्या पब्लिकनं काय आपली मदत लागती किंवा काय लागताय गरजा त्यांच्या पूर्ण करायला नकोत का? त्या गरजा कोण पूर्ण करणार? फक्त मतं मागण्याचे. किती नुकसान साधारण या सगळ्या घरांमधलं झालं असेल? कुठल्या कुठल्या वस्तूंचं नुकसान? लोकांचे धान्य, अन्नधान्य, टीव्ही, फ्रीज, संसार उपयोगी सगळ्या वस्तूंचं नुकसान. कपडे लत्ते, साधी काडी पेटीही राहिली नाहीये. सगळ्या लोकांचं भरपूर नुकसान झालंय. आम्हाला लवकरात लवकर मदत मिळावी आणि मुख्यमंत्र्यांनी आम्हाला भेट द्यावी इथं येऊन. ते इथं येऊन म्हणजे एकता नगरला जात आहे, कामगार पुतळ्याला जात आहे, पुलाच्या वाडीत का नाही आहेत? पुलाची वाडी पुण्यामध्ये नाहीये का? असं दुर्लक्ष आमच्याकडे का? आम्ही माणसं नाही आहोत का? नेब्युलायझरची गरज आहे. म्हणजे त्यांना दम्याचा त्रास आहे. त्यांना MSCB नसल्यामुळे त्यांना नेब्युलायझर किंवा वाफ घ्यायची हे सुद्धा सोयी नाही. मुख्यमंत्री याच जंगली महाराज रोडने पुढे गेले होते. तुम्ही त्या गाड्या बघितल्या असतील. तुम्हाला असं कुठेतरी वाटलं होतं का की मुख्यमंत्री या ठिकाणी येतील? हो, वाटलं होतं. आम्ही सगळेजण बाहेर एक दीड तास थांबलो होतो, पण ते काही आले नाही. माझा मुलगा 9वीला. आज शाळेतल्या लहान लहान मुलांनी वही, पेन्सिल, बाईंनी सुद्धा मी फी माफ केली. एवढे जर शाळेकडनं आपल्याला मदत होत असेल तर सरकारने कमीत कमी मदत करायला असेल तर सरकार का मदत करत नाही? शाळेत पुढाकार घेतला सर लोक. मी मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहीण नाही. सावत्र बहिणी आम्ही मुख्यमंत्र्यांच्या, लाडक्या बहिणी नाहीये. फक्त योजना निर्माण केली पण त्या योजनेसाठी सारखं वागा ना. मुख्यमंत्र्यांची लाडकी बहिणीचा अर्थ काय होतो? आता मुख्यमंत्री तर येऊन गेले. प्रशासनाकडनं काही मदत मिळण्याची अपेक्षा, काही मागणी असेल? मागणी कराल का? मदत मिळाली पाहिजे आम्हाला. अजून तर भेटही दिलेली नाहीये. आधी तर भेट द्या, बघा आमचं कसं आणि काय नुकसान झालंय. तर ही पुलाची वाडी हा तोच परिसर आहे की ज्या ठिकाणी 2 तरुण जे आहेत ते त्यांना विजेचा शॉक लागून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. मात्र या सगळ्या पुलाच्या वाडीमध्ये कुठलंही प्रशासन, कुठलाही नेता जो आहे तो येऊन त्यांनी कुठलीही मदत केली नाही असा आरोप या सगळ्या महिलांनी केलाय. कॅमेरामन आदर्श कटके, अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.